वेलकम स्टुडंट. आपण बघत आहोत स्टँडर्ड 4th सेमी सब्जेक्ट इंग्लिश आणि लेसन चालला आहे मायास ड्रीम. काल आपण पाहिलं माया ही एक गवळण असते आणि ती दूध विकत असते. ती आता स्वप्न बघते आहे की मी दुधाचं काय बनवणार, दही, आणि दह्यापासून लोणी, आणि ते लोणी विकणार आणि मग लोक खूप विकत घेणार फ्रेश लोणी, आणि त्यापासून मला खूप पैसे मिळणार आणि त्यातून मी छान कानातले घेणार. असं स्वप्न बघत बघत ती जात असते. माया बिगेन टू वॉक विथ हर हेड हेल्ड हाय. म्हणजे ती तिचं डोकं काय करते, उंच पकडते आणि स्वप्न बघत बघत चालू लागते. शी मूव हर हेड स्लोली फ्रॉम साईड टू साईड. म्हणजे ती तिचं डोकं इकडून इकडे हलवत चालू लागते. द मिल्क इन हर पॉट रोल्ड जेंटली. आणि ते डोकं हलवल्यामुळे त्यातलं दूध असतं ते थोडं थोडं सांडू लागतं. माया वेंट ऑन ड्रीमिंग. माया तिच्या स्वप्नामध्ये चालू लागते. वेन मीरा सी माय रिंग्स. म्हणजे मीरा माझे रिंग पाहिल्यावर काय म्हणेल? शी विल गेट अ सरप्राईज. तिला खूप आश्चर्य वाटेल. शी विल से वाव व्हॉट अ लवली रिंग. असं म्हणेल ती. म्हणजे म्हणेल की किती छान आहेत तुझे कानातले. वेट माया वेट. थांब माया. आय वॉन्ट टू सी युअर रिंग. मला तुझे रिंग बघू दे, तुझे कानातले बघू दे. बट विल आय वेट? ओ नो. पण मी का थांबू? वाय शुड आय डज शी एव्हर वेट फॉर मी. ती कधी माझ्यासाठी थांबली का? मग मी का थांबू तिच्यासाठी? मुळीच नाही. आय विल जस्ट टॉस माय हेड लाईक धिस. मी अशी मान फिरवेन आणि निघून येईन. माया टॉस हर हेड विथ जर्क. माया मानेला थोडा झटका देते आणि चालू लागते. अँड वॉट दिस. आणि हे काय होतं? अरे रे रे. अवे फ्यू द पॉट ऑफ मिल्क वाऊट स्पिल्ड द मिल्क. आणि ते मडकं खाली पडतं आणि सगळं दूध सांडतं. नो मिल्क, नो दही, नो बटर, नो एअरिंग्स. म्हणजे बघा, आता दूध सांडलं, मग दूध नाही तर दही नाही, दही नाही तर लोणी नाही, आणि लोणी नाही तर कानातले नाही. माया लॉस्ट हर एअरिंग्ज एवन बिफोर शी बॉट देम. माया तिचे कानातले विकत घेण्याअगोदरच गमावते. कसा वाटला लेसन तुम्हाला? आवडला का? नुसते स्वप्न बघायची नाहीत, त्यासाठी प्रयत्न कष्ट करायचे. समजलं का धडा? छान होता ना? आता तुम्हाला त्याच्यासाठी मी क्वेश्चन आन्सर देणार आहे, ते तुम्ही घरी सोडवायचे आहेत.